हे चित्र निर्माण झालं होतं. परंतु संदेशची कामगिरी दर्जेदार झाली आणि त्या मॅच मध्ये आई गावदेवी फळेगाव टीम सांगून गेली की हार पत्करणं माझं ध्येय नाहीये, कारण की मी बनलोय जिंकण्यासाठी. ही स्थिती आता पुण्याच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटेल का, की दुसऱ्या बाजूला एक जबरदस्त संघ, ज्या संघानं आजच्या दिवसामध्ये तब्बल 78 धावा बनवलेल्या आहेत. तो संघ मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी उंबारणी आणि त्यांच्या अगेन्स्ट ज्या संघाचा आपण विचार केला तर दमदार कामगिरी राहिली आहे आई गावदेवी फळेगाव संघ 53 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना या धावा येथे मात्र कंप्लीट केल्या. आई गावदेवी फळेगाव या टीमनं प्रथम फलंदाजी करत असताना आपण त्यांना आता पाहू शकाल. निमंत्रण इथे मात्र त्यांनी आता बॅटिंगचं घेतलेलं आहे, कारण की इथे टॉस गमावलाय. मागील मॅच मध्ये आई गावदेवी नांदप टीमकडे पर्याय नव्हता, कारण की टॉस त्यांनी जिंकला नव्हता. निमंत्रण स्वीकारावं लागलं. भरपूर थोडासा वेळ घेतला होता, परंतु इथे जर विशालच्या नंतर बॅटिंग करत असताना संदेशची जर खेळी चांगली पाहायला भेटली नसती तर मॅच मध्ये कुठंतरी बॅकफुटवरती जावं लागलं असतं. जाऊया मॅचकडे. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा देऊया. सेकंड राऊंड मधील पहिली मॅच गोलंदाजी ट्रॅकवरती गुरु मंत्र देण्यासाठी आलेला आहे आणि मागील मॅच मध्ये थोडासा फ्लॉप ठरलेला बॅटर आपण विशालला इनर ऍक्शन पाहू शकाल. नॉन सेकंडला बॅटर संदेश, जो पुन्हा एकदा संदेश घेऊन येईल का, चांगला संदेश त्याच्या वतीनं येईल का या मॅच मध्ये. पुढचा बॉल, ओ पहिल्याच बॉलवरती सेन्सिबल क्रिकेट. आता विशाल म्हणतात ना मित्रांनो की ठेस लागल्यावरती माणूस शाणा होतो. आता विशाल देखील शाणा झालाय, कारण की त्याला देखील आता त्याच्या चाहत्यांची मनं जिंकायची आहे. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, परिश्रम करने से जीत हो जाती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. आता पुन्हा इथे जर मैदानाच्या आतमध्ये पाहिलं संदेश त्याची कन्सिस्टन्सी कायम ठेवील का, कारण क्रिकेट हा निरंतरता तुमच्याकडून कन्सिस्टन्सी पाहत असतो. गुरु पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर. ओहो, संदेशसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. संदेश ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर विशालला अगदी सेन्सिबल फटक्यानीशी सुरुवात केली. संदेश आक्रमक फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय. आता संदेश या ठिकाणी सांगतोय की मी आता आक्रमण करणार आहे. यस, हरिभक्त पारायण किरणजी फिरगाणे हे देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटतील. काल त्यांनी गावदेवी ओझरली टीमला हार्दिक शुभेच्छा दिल्या होत्या. आज ते इन ऍक्शन मध्ये आहेत. हा बॉल दर्जेदार. गुरु देखील कम नाहीये इकडे गोलंदाजी करत असताना. चांगला गुरु मंत्र त्यांनी दिलेला आहे. इथे विशाल थोडासा पुढे आलेला आहे, कारण की संदेशला थोडासा त्यांनी आता संदेश देणं फार गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे धावांचा आपण विचार करूया. फक्त एक धावपलकावरती आहे. पुढील मॅच आपला इनर ऍक्शन मध्ये पाहायला भेटेल. जय हनुमान ओझरली आणि अनघा 11 कोलम अशी लढाई, जी पहिल्या फेरीतील तिसरी मॅच असेल. आपण तयार राहा. हा बॉल आपल्याला पाहायला भेटतोय लेग साइड लेग स्टंप. गुरु आपण जर पाहिलं तर लेग स्टिक वरून बॉल आतमध्ये काढण्याचा प्रयत्न सफल झाले संदेश, आणि बॉल लेग स्टिकच्या बाहेरून हा व्हाईट बॉल. 2 धावा धावपलकावरती जोडलेल्या आहेत. या मॅच मध्ये आहे ना, मी तर म्हणेन की फळेगाव टीमला देखील आता कमबॅक करायचा आहे. तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होईल का पाहावं लागेल. ओ व्हॉट अ बॉल. गुडलँड स्पॉट वरती बॉल अगदी थोडासा लिटल बिटर बाउन्स पाहायला भेटलाय. दर्जेदार बॉलिंग, लाजवाब. हे सर्व काही नक्कीच पाहायला भेटतं. आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अगदी गुरु ज्याप्रमाणे अर्जुन कुरुक्षेत्रामध्ये आले होते, अगदी अस्त्रशस्त्राचा भंडार पाठीवरती घेऊन एकापेक्षा एक अस्त्रशस्त्र ज्या अर्जुनकडे होते, अर्जुन ज्याप्रमाणे मैदानावरती उतरतोय त्याचप्रमाणे गुरु देखील या अस्त्राचा भंडार या ठिकाणी टाकत असताना. इथे फटका चांगला आहे संदेशचा. हा फटका चांगला. गॅप शोधले तिकडे बॉल चाललाय एका टप्प्यानं 4 धावांसाठी. हा दर्जेदार संदेशच्या बॅटमधून चौकार. नागरे पाटील यांचं खूप चांगलं वाक्य आहे. पंखांवरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. आता या दोन्ही संघांना त्यांची खरी अवकात दाखवण्याची वेळ आहे. सेकंड राऊंड मधील मॅच पाहतो. आडव्या बंड फटका टोलवलेला आहे. वाईट लॉंगॉनच्या दरम्यान खाली क्षेत्र, बॉल चाललाय सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत गवताला आग लावत 4 धावांसाठी हा चौकार.
बरोबर आपण पाहू शकाल षटकाची समाप्ती इथे मात्र झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा इथे आपण पाहू शकाल बिनबाद 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 धावा धावफलकावरती आहेत. आता पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे समाप्त झालेलं आहे. गुरुनं चांगली गोलंदाजी केली. मी तर म्हणून की 50-50 चा मामला सध्या तरी मॅच मध्ये सुरू आहे. आता इथे गुरुनं थोडीशी टेस्ट केली आहे फळेगाव संघाच्या बॅटरांची, खास करून विशाल आणि संदेशचा थोडासा टेस्ट या ठिकाणी झालेला आहे. कारण की अष्टांच्या मागे मास्टर माइंड प्रदीप आहे. आतापर्यंत त्याची गोलंदाजी आपण पाहिली नाहीये. परंतु इथे जर आपण पाहिलं तर आता षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अभय अभय ज्याचं नाव अभय निर्भय होऊन गोलंदाजी करेल या मॅच मध्ये नक्कीच या शंका नाहीये. अभयनं इथे लॉंग ऑफ ठेवलेला आहे, वाईडिश लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. फाईन ठेवलेला आहे, थर्डमॅन नाहीये. बॅकवर्ड पॉइंट आहे विशालसाठी, वाईडिश लॉंग ऑनला देखील आहे. हा बॉल आपल्याला पंच यस नक्की सांगतील. येस इट इज अ व्हाईट बॉल पाहायला भेटतोय. अगदी लूज बॉल, अगदी खराब बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अभय या व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक 11 या आकड्यावरती पोहोचलेला आहे. पुढील मॅच करिता सज्ज राहायचं आहे. जय हनुमान ओझरली आणि अनघा 11 कोलम हा दुसरा पुकार. ओ इथे विशाल खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. या व्हाईट बॉलच्या मदतीनं 12 धावा धावफलकावरती जोडलेल्या आहेत. यस योगेश भाऊ देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. संदेश देखील आहेत. पुढील मॅच आपल्याला पाहायला भेटेल जय हनुमान ओझरली संघ इंडियन नॅशनल मध्ये असेल. अनघा 11 कोलम टीम त्या संघाच्या अगेन्स्ट 2 हात करेल. इथे चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल गोलंदाज अभयच्या वतीनं. सध्या तरी व्हाईट बॉल या ठिकाणी टाकत आहे, परंतु अगदी बॉल जो आहे ना अगदी लाईन वरती टाकण्याचा प्रयत्न करतोय. थोडीशी ऑस्ट्रेलियन नीती सुरू आहे अभयच्या वतीनं. आतापर्यंत शांत स्वभावानं खेळणारी टीम आपण पाहू शकाल आई गावदेवी उंबानी टीम. परंतु फळेगाव टीमला आता कुठेतरी स्थिर मन करून खेळावं लागेल. अभय हा जास्तीचा वेळ आपण घेऊ नका, आणि मी तर म्हणेन की जास्ती काळ तुम्ही उन्हामध्ये देखील राहू नका. लवकरात लवकर षटक देखील तुम्ही कंप्लीट करा. पुढचा बॉल फटका चांगला आहे. व्ही शेप मध्ये फटकेबाजी केली आहे. लॉंग ऑफला प्रोटेक्शन त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. एकच धाव मिळेल. विशाल थोडीशी जागा सोडण्याचा प्रयत्न करतोय आता, कारण की आता या षटकामध्ये थोडीशी अस्थिरता निर्माण झालेली आहे. इथे अभयच्या थोडासा हातावरती क्रॅम्प झाला. मी तर म्हणेन की अगदी अंगठ्याच्या टोला बॉल लागलाय. खूप वेदना होत असतात, कारण की क्रिकेटच्या पटालावरती आपण सर्वजणच क्रिकेट खेळलेला आहोत. असा मोमेंट कदाचित कोणत्याही खेळाडूला येऊ नये. अभय देखील या स्थितीतून सावरेल, कारण की अभयची गरज आहे संघाला. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा मैदानात येतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाहीये, परंतु जो प्रयत्न करत नाहीये तो मात्र नक्की संपतो. इथे आपण धावांचा थोडासा विचार करूया. धावा इथे पाहिलं तर 14 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 14 धावा धावफलकावरती आहेत. लॉंग ऑफ एरियामध्ये गुरुला आपण इंडियन ऍक्शन मध्ये पाहू शकाल. त्यांच्या मागे प्रदीप. सापळा रचण्याचा प्रयत्न सुरू आहे. डावपेच आखण्याचा प्रयत्न, रणनीती सुरुवात आहे मैदानाच्या आतमध्ये. विशाल हो उचलायचा होता, बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न निष्फळ झालाय. बॉलला पिक करण्याचा प्रयत्न करतोय. जगातील कोणताही बॅटर अगदी बॉलच्या खाली येण्याचा जास्त प्रयत्न करतोय, आणि ती लचक विशाल मध्ये आहे. संपूर्ण कुशलता इथे पणाला लावावी लागेल आता विशालला देखील, कारण की मागील मॅच मध्ये थोडासा फ्लॉप ठरलाय. इथे मात्र आपण पाहू शकाल हा बॉल पंचांनी नो बॉल घोषित
केलेला आहे. पंचांनी हा नो बॉल दिलेला आहे. पंचांच्या या निर्णयाला कुठल्या प्रकारचं आव्हान नाही आहे. आव्हान स्वीकारलं गेलेलं आहे. हा नो बॉल पंचांनी दिला इशारा. लेग बॉयच्या स्वरूपामध्ये एक धाव जोडली गेली. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. मुकेश गायकर, सनी सर या दोघांना आपण इंडियन ऍक्शन मध्ये पाहू शकाल पंचांच्या भूमिकेत. आज पुनश्च आपण पाहू शकाल अख्खा ओझरली गाव देखील टीव्ही सेट वरती मॅच देखेगा. पुढील मॅच जर्मन ओझरली आणि अनघा 11 कोलम अशी लढाई इंडियन ऍक्शन मध्ये पाहायला भेटेल. संदेश आहे समोर. पुनश्च गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकाल आहे अभय. आडव्या बॅटनं फटका काही व्यवस्थित एक्झिक्यूट झालेला नाहीये संदेशचा, परंतु डीप मध्ये बॉल इथे मात्र वाईडिश लॉंगॉन कडे 2 धावा मिळाल्या. एकेरी दुहेरी धावांवरती चांगला झम बसवलेला सध्या तरी. परंतु इथे मॅच जर आपण पाहिली तर आई गावदेवी उंबाणी संघाच्या अगेन्स्ट मी तर म्हणेन की ज्या संघामध्ये अगदी 70+ 80+ जाण्याची क्षमता आहे, तुम्ही त्यांच्यासमोर किती धावा ठेवाल हे नक्कीच प्रश्नचिन्ह उभं असेल. फळेगाव संघाचे चाहते देखील टीव्ही स्क्रीनवरती ही मॅच पाहत असतील की नक्की आता संदेश आणि विशालच्या डोक्यामध्ये चाललेलं काय. अभय गोलंदाजी ट्रॅकवरती धावसंख्या धावपलकावरती 18 आपण पाहू शकाल. इथे खाली राहिलेला बॉल खोदून मारण्याचा प्रयत्न. लावून द कार्पेट बॉल झालेला आहे. एक धाव कंप्लीट आणि तिकडे आपण पाहू शकाल दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. दोघं अगदी सड पाटल बांधायचे आहेत. सो त्या अनुषंगाने रनिंग बिटवीन द विकेट दर्जेदार होत आहे. धावपलक जाऊन पोहोचलेलं आहे 20 या आकड्यावरती. षटकाची समाप्ती आपण करूया. ड्रिंक्स ब्रेक. यस, पाण्याची सोय मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. दोघे खेळाडू आता थोडेसे थकलेले आहेत कारण की ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची पूर्तता आपण पाहू शकाल आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन गेला आपण पाहू शकाल. अगदी 2 पायाची गाडी मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक यस आपण पाहू शकाल. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 20 धावा आपण पाहू शकाल. थोडीशी रणनीती देखील आखण्याचा प्रयत्न होईल. आता प्रदीप काय रणनीती आखेल हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. प्रदीप आणि गुरु या 2 खेळाडूंनी अगदी आपण पाहू शकाल आज आई गावदेवी उंबारली या टीमला चांगलाच मंत्र दिलाय. आणि सातत्याने मी तर म्हणेन की मिस्टर प्रदीप यांची खेळी देखील दर्जेदार आहे. क्रिकेटवरती जितकं जबरदस्त त्यांचा जम बसलेला आहे. ज्याप्रमाणे एखादा गुजराती मारवाडी अगदी त्यांच्या व्यवसायावरती ध्यान ठेवत असतो त्याप्रमाणे आपण प्रदीप यांना इंडियन ऍक्शन मध्ये पाहू शकाल. क्रिकेटच्या पटलावरती फार महत्वाचं क्षेत्र आहे. म्हणतात ना मित्रांनो की क्षेत्र कोणतंही असो इथे कशाला पर्याय नाहीये. कष्ट प्रामाणिक असतील तरी यशाला देखील पर्याय नाहीये. कुणाल दाते सरांचं ह्या खूप फेमस डायलॉग आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये हा डायलॉग उतरवणं फार गरजेचं आहे. जीवन असो क्रिकेट असो आणि क्रिकेटला देखील आपण जीवनाचा आरसा म्हणून संबोधित असतो. ज्याप्रमाणे सुख आणि दुःखाचं समीकरण क्रिकेटमध्ये असतात त्याप्रमाणे जीवनामध्ये देखील हे समीकरण असतात. तिसरं षटक प्रदीप. इथे बॅटची एज आहे. इथे मात्र थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आले होते. ही फिल्डिंग चांगली आहे. ही फिल्डिंग सांगत असताना नक्कीच लेग बायच्या स्वरूपामध्ये हे एक धाव जोडली जाईल. धावपलकावरती 21 धावा लागलेल्या आहेत. अशी प्रकारची फिल्डिंग मागील मॅच मध्ये करणं अपेक्षित होतं. आता इथे मात्र ही चुकांची दुरुस्ती केली जाईल का या मॅच मध्ये आई गावदेवी फळेगाव संघाच्या वतीनं हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. परंतु सध्या तरी या ठिकाणी मिस्टर प्रदीप गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. त्याच्या गोलंदाजीमध्ये अस्त्रशस्त्रांचा भंडार आहे. मिडियम फास्ट अगदी स्पिनर गोलंदाज आहे. शेन वॉन ऑस्ट्रेलिया संघाचा गोलंदाज आपण विसरू शकणार नाही. मुथ्या मुरलीधरन, अनिल कुंबले भारतीय संघाचा, हरभजन सिंग आपण यांना विसरू शकणार नाहीये. फिरकीचे हे जबरदस्त गोलंदाज ज्यांनी आपल्या भारतीय टीमला अगदी उच्च पदावरती नेऊन ठेवलं. परंतु इथे आता आई गावदेवी उंबारली टीमला
प्रदीप सारखा गोलंदाज लाभलेला आहे. काय बॉलिंग आहे, दर्जेदार लाजवाब बॉल. संदेशच्या समस्या इथे मात्र वाढलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. चिंतेचा विषय या षटकामध्ये होईल का? 21 धावा धावपलकावरती. संपूर्ण वातावरण शांत झालेलं आहे. आडव्या बॅट तडाखा दिलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये पोहोचलेले आहेत. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट. एकेरी दुहेरी धावाने मी तर म्हणेन की आता आई गावदेवी फळेगाव टीम संघर्षाची पराकाष्ठा देत आहेत. यू ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका उठाना पड़ता है. एक एक धाव ही फार महत्वाची असते क्रिकेटच्या पटलावरती. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर प्रदीपची बॅटिंग चांगली झाली, त्याला गुलशननं साथ दिली. एकमेकाची साथ फार गरजेची आहे या क्रिकेटच्या पटलावरती. परंतु ह्या धावा, संघर्षपूर्ण धावा एकवटण्यामध्ये सफल होत आहेत सध्या तरी. ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. बॉल गोज टू द इन टू द क्राउड. सेक्शन संदेशच्या बॅट मधून ब्लास्ट, षटकार. दूसरा सिक्सर आपल्याला पाहायला भेटतोय. मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. अजून एक, आता स्क्वेअर लेगचा जायजा घेतलाय. व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त फटका. आता येईल चौकार. 4 धावा. ख्वाब है तो रास्ते हैं तो मंजिलें हैं, और मंजिलें हैं तो फिर मैं संदेश हूं ना. हे संदेशनं आता दाखवलंय. आता चिंतेचा विषय आपण पाहू शकाल. आई गावदेवी उंबारणी टीम साठी आहे, परंतु मी तर म्हणेन की जास्तीचा काही अजूनही चिंतेचा विषय नसेल. मॅच मध्ये नक्कीच रोमांच, थरार, पदाला लिट्टे, संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, सांघिक कामगिरीचा मातबगार आपल्याला पाहायला भेटेल. गोलंदाजी ट्रॅकवरती आता हाणामारीच्या षटकामध्ये तेजस आलाय. तेजस गोलंदाजी ट्रॅकवरती. प्रदीप देखील त्याच्या षटकामध्ये काही अशी चांगलं समीकरण दाखवू शकला नाहीये, परंतु आज मात्र त्याची बॅट तळपते. बॅटमध्ये पुढील इनिंगमध्ये नक्कीच समीकरण तो दाखवेल. तेजस गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर विशाल. स्लोवर गतीचा बॉल होता, परंतु लोअर फुल टॉस झाला आणि तिथे मात्र अगदी चेंडू मिड विकेट रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव इथे कंप्लीट झाली आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल या संदेश आणि विशाल या दोघांमध्ये तिथे बॅटल होतं की खऱ्या अर्थात आता बाद होणार, परंतु संदेशला विकेट सॅक्रिफाय करावी लागली. फलंदाज संदेश बॅक टू द डगआउट. कारण की दोघांच्याही बॅटमधून देखील चांगल्या धावा येत आहेत, परंतु संदेश बाद. मागील मॅच मध्ये राहिलेला हिरो इथे मात्र बाद होत असताना आपण पाहू शकाल. आणि संदेशच्या या इनिंगचा विचार केला तर चांगल्या धावा त्यांनी जमवलेल्या आहेत. संदेश चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला भेटलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता राहुल आलेला आहे. एकाच कदकाठीचे खेळाडू आपण पाहू शकाल या मॅच मध्ये.
आईगाव देवी फळेगाव संघाच्या वतीनं एका बाजूला तरुणाई, दुसऱ्या बाजूला अनुभव, कारण की अनुभवाच्या शिदोरीवरती आईगाव देवी उंबाणी टीम देखील कम नाहीये. हलक्या हातानं बॉल खेळलेला आहे कव्हरच्या रिजन मध्ये. खाली क्षेत्र आहे डीप वाईटिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले, मिसफीड झाली तिकडे. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल 2 धावा पाहायला भेटल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पुढे पोहोचलेला आहे. 43 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यस, माफ करा, करेक्शन केल्यानंतर 42 यस, करेक्शन झाल्यानंतर आपण पाहूया 43 धावा धावफलकावरती आहेत. बॉल नंबर आपण पाहूया पुढचा. ओहो, व्हॉट अ बॉल या ठिकाणी अपील देखील केली गेली आहे, परंतु पंचाने देखील सांगितलं की बॉल अगदी सोडून जाणार होता पाहायला भेटला यष्ट्यांना. सो त्यामुळे नक्कीच आपण फलंदाजाला दंडित करू शकणार नाहीये. काय बॉल आहे, अगदी दर्जेदार बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तेजस, अगदी तेज भरपूर होतं या बॉलमध्ये. जबरदस्त बॉल. राहुल देखील थोडासा पुढे आला. विशाल साठी इथे स्लॉट मध्ये विशालच्या आणि बॅट मधून आले मधुर ध्वनी. 4 धावा. कहते हैं ना दोस्तों की तालीम नहीं दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिल आसमान की. विशालच्या बॅट मधून हा षटकार आपल्याला पाहायला भेटलाय आणि धावफलक जाऊन पोहोचलेले धावफलकावरती 49 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. 49 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. बॉल तेजस विशाल साठी. सुलभर गतीचा बॉल होता, फटका चांगला आहे. वाईटिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर एका टप्प्यानं बॉल झालाय गोल. 4 धावांसाठी चौकार. जाऊन पोहोचलेला आहे 53. पुढचा बॉल पुनश्च चांगला फटका आपल्याला पाहायला भेटतो. आता सरळ बॅट परंतु गुरु त्या ठिकाणी चेंडूवरती आलेले आहेत. 1च धाव मिळेल परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. तिसरीचा देखील प्रयत्न आणि 3 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. चौथीचा देखील प्रयत्न सुरू आहे, परंतु इथे मात्र फक्त 3च मिळतील धावा. आणि अशा पद्धतीने पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावा जोडलेल्या आहेत तब्बल 56 आणि 57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. किरण फिरगाणे या आपण टॉस करण्याकरिता या. तुमचे हरिभक्त पारायण किरणजी फिरगाणे. आज परमार्थाची बॅट आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे. ज्ञान, भक्ती, शक्ती या 3 यष्ठ्या आपल्याला वाचवायच्या आहेत, कारण की सातत्यानं लोभ, मोह, माया, मत्सर अशा अनेक प्रकारचे बॉल आपल्यावरती पडतील. आता आपल्याला ते बॉल वाचवायचे आहेत आणि आपल्या संघाला देखील आता वाचवायचं आहे. चला या ठिकाणी आपण टॉस करण्याकरिता इन्व्हाइट करतोय या जयनुमान ओझरली आणि अनघा 11 कोलम संघ. या आपण टॉस का बॉस मध्ये कोण असेल? टॉस का बॉस. 57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा मैदानाच्या आतमध्ये. यस, महेश कांबेरे टॉस बॉक्स मध्ये जॉईन झालेले आहेत. तर चला या विनंती असेल अनघा 11 कोलम संघाचे संघनायक
या आपण जास्तीचा वेळ अजिबात घेऊ नका. यस, कोलम संघाचे संघनायक देखील जॉईन झालेले आहेत. आपण टॉस करण्याकरिता विनंती देतोय. यस, हरेश भाई गायकर यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. टॉस का बॉस. तर आपण टॉस संपन्न करत आहोत. तर टॉस यस कोलम संघाच्या कर्णधाराने टॉस जिंकलेला आहे. यस, बॅट फर्स्ट. टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि विद्यमान सामन्यामध्ये तब्बल 57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. कॉम्बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील व्हाइस ऑफ कोंडेरी, व्हाइस ऑफ कल्याण, व्हाइस ऑफ ठाणे, व्हाइस ऑफ महाराष्ट्र, आमचे खूप चांगले मित्र विश्वास केणे. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. वळवायशात या खेळांगणावरती धावा चेस होताना आपण बऱ्याचदा पाहिल्यात. फलंदाजांसाठी नंदनवन ठरलेली ही खेळपट्टी आहे. हाफ ट्रॅक त्याच्यावरती हुक करायचा होता. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत आणि इथे मात्र एक धाव घेतली जाते. एका धावेच्या मधीनं श्री गणेश होत असताना मधाच्या आतमध्ये गावदेवी उंभारणी या संघाचा स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर आता प्रदीप द ग्रेट खाली अशाने मागील मॅच मध्ये 45 धावा बनवल्या होत्या. आता त्याच्यावरती ही जबाबदारी आहे. नेहमीच चांगला खेळ त्याचा राहिलाय.
एक धाव फलकावरती. चला मॅशॉन घरा पण जास्तीचा वेळ घेऊ नका कारण की आज 40+ ची आपल्याला सेमी फायनल देखील खेळू पाहिजे. या गोष्टीची आपण नोंद घ्या. 40+ संघ देखील आपण पाहिलेत या स्पर्धेमध्ये खेळताना. मोहिली त्यांच्या अगेन्स्ट रायते 40+ अशी सेमी फायनल आपण पाहणार आहोत. स्विंग अँड मिस डॉट बॉल. चांगली गोलंदाजी राहिली आहे या षटकामध्ये राहुलच्या माध्यमातून. डॉट सिंगल डॉट हे समीकरण पहिल्या 3 चेंडूंचं आपण पाहिलं. पुढील मॅच मध्ये अनगा 11 कोलम त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान. ओझरली संघ देखील ऍक्शन मध्ये असेल. दोन्ही संघाला शुभेच्छा असेल. गोलंदाज तयार ऑन द मार्क. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केला त्याच्यावरती ड्राईव्ह आणि फटका अगदी गोळीच्या वेगाप्रमाणे सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार. पाच धाबा धाव फलकावरती. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. चांगला खेळ अपेक्षित असेल. हाफ ट्रॅकर त्याच्यावरती मिस्टामिंग आणि या मॅचची गोल्डन विकेट. फलंदाज प्रदीप द ग्रेट बाहुबली बाद. देखील शून्यावरती बाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 5 धाबा. आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज संदेशला आपण पाहतोय आणि नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये तेजस. 18 बॉलचा खेळ आता इथून मात्र शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी आता इथून मात्र धावा बनवायच्या त्या म्हणजेच 52 धावा बनवायच्यात. 52 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज संदेश. संदेशचा पहिलाच बॉल त्याच्यावरती हुक केलाय आणि चेंडूला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. डीप मिड विकेट बॉडी लाईनला क्लिअर करत असताना दमदार षटकार.
फटका चांगला आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाता जाता आता वाचवलाय आणि तत्पूर्वी इथे मात्र या धावा वाचवल्यात. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचतीय 13 या आकड्यावरती. ओ स्विच हिट केलाय, चांगला फटका पाहायला मिळतो आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतो त्याच्या अवाक्याच्या दूर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. ओ फटका हा देखील चांगला पाहायला मिळतो आहे. एका टप्प्यानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. हो चांगला फटका या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय आणि तत्पूर्वी या दोन धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचतीय ते म्हणजेच 23 या आकड्यावरती. हो इथे भीमर भीमर चेंडू घोषित केला पंचांनी आणि पुणेशा इथे मात्र एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 9+2 अशा 3 धावा पुणेशा धाव मिळली असती, परंतु आता गुरुनाथने स्पष्ट नकार दिला आणि या 3 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 26 या आकड्यावरती. 9+2 अशा या 3 धावा पाहायला मिळाल्या. या षटकानंतर पाणी घेऊन जायचंय, या गोष्टीची आपण नोंद घ्या. युवराज रेडी राहा आपण. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. फ्रीटचा आता मात्र हा बॉल असेल आणि शेवटचा बॉल देखील असेल या षटकातील. 26 धावा. गुरुनाथ एकतर्फी फाईट करतोय आपल्या संघासाठी. 15 धावा जरूर या षटकामध्ये त्यांनी जोडल्यात आपल्या वैयक्तिक खेळीतून. ओ बिग हिट केलाय, उंची जास्त, फ्री हिटचा बॉल आहे. डाऊन दी बॉल फिल्डर तर आलाय, झेल देखील घेतला आणि तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथून होईल का, परंतु स्पष्ट नकार आणि या 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आता उर्वरित 12 बॉल आणि 12 मध्ये 29 बनवायच्यात. 28 बनवल्या, आता अजून 29 बनवायच्यात. पाणी घेऊन जा. पदाच्या आतमध्ये आता असेल ड्रिंक्स ब्रेक आणि देऊयात आमच्या डीजे मास्टरला संधी, सुमधुर संगीत.
आपण सुरुवात करूयात आणि टीम ओझरले थोडासा प्रॅक्टिस आपण दूर करा. कुठलाही बॉल आपण मैदानामध्ये येऊ देऊ नका. चला मॅचला सुरुवात. 12 बॉल 29 आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज संकेत वरती जबाबदारी. संकेतचा पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये अडवतोय आणि एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाते. एका धावेच्या मधील धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचतीय 29 या आकड्यावरती आणि आता जिंकण्यासाठी 28 धावा बनवायच्यात. गोलंदाज तयार. ऑन द मार्क. हो, अतिरिक्त बाउन्स. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांनी इथे नो घोषित केलाय. अगदी खेळपट्टीच्या बाहेर बॉल होता आणि आता फ्री हिटचा बॉल. गुरुसाठी सुवर्ण संधी. एका हाताने इथे मात्र एकतर्फी आपल्या संघाची जबाबदारी त्याने खांद्यावरती घेतली आहे. धावसंख्या धावफलकावरती 30 आणि जिंकण्यासाठी आता धावा बनवायच्या 27. फ्री हिटचा बॉल त्याच्यावरती विकेट करायचा होता परंतु बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये आणि एक लेग बायची धाव धावफलकावरती जोडली जाईल. आता मात्र 26 धावा बनवायच्या आहेत. बॉल शिल्लक असतील 10 मध्ये 26 बनवायच्या आहेत. कमीत कमी 10 ते 12 धावा इथून मात्र जोडाव्या लागतील. 10 बॉल आणि 26 धावेंची आवश्यकता. स्वीप करायचा प्रयत्न झाला होता परंतु आता पुनश्च इलिमिनेशन नव्हतं आणि इथे मात्र एकच धाव मिळाली. गोलंदाजी चांगली राहिली या षटकामध्ये. संकेतची नो बॉल जरूर फेकला होता परंतु त्याच्यावरती देखील त्याने कमबॅक केलाय आणि आता मात्र उर्वरित 3 बॉल अजूनही शिल्लक आहे. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 9 मध्ये 25 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. हो, परफेक्टली यॉर्कर. क्या बात आहे. आणि इथे शेवटच्या मोमेंटला चेंडूवरती अगदी स्वतःला झोकून दिला. ड्राईव्ह लावल्या परंतु उष्णता जास्त आहे त्या अनुषंगाने थोडस आपण देखील शरीराला जपायचा हीच विनंती असेल. 2 धावा मिळाल्या. सिंगलला डबल मध्ये परावर्तित केला. आता 8 बॉल आणि 8 मध्ये 23 धावेंची आवश्यकता. हे 2 चेंडू निर्णायक असतील. या 2 मध्ये जर एखादा मोठा फटका आला तर कमबॅक ती मुंभारणीचा राहील. आठ बॉल 23 आवश्यकता. फुल टॉस आणि त्याच्यावरती फटका देखील चांगला आहे परंतु आता क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहेत आणि इथून मात्र एकच धाव मिळेल. आता 7 बॉल आणि 7 मध्ये बनवायच्यात 22. 7 बॉल 22 धावा. हा निर्णायक बॉल. स्ट्राईकला तेजस आहे. 7 बॉल 22 आवश्यकता. बॅटची लिडिंग एज आणि यास फिंगर अप. विकेटचा पतन. फलंदाज बाद. आता सामन्यामध्ये ट्विस्ट. 6 बॉल आणि 22 धावेंची आवश्यकता.
हॅलो चेक. सहा बॉल 22 धावांची आवश्यकता. आणि आता अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज देवेश वरती जबाबदारी. सहा बॉल 22 आवश्यक. आणि इथे मात्र फलंदाज बाद. गुरुनाथच्या खेळीचा अंत. गुरुनाथ बॅक टू द पविलियन. आता जिंकण्यासाठी अवघ्या 4 बॉल 3 बॉल आणि 3 मध्ये 20 बनवायच्यात. आता एखादा चमत्कारच ही मॅच जिंकून देईल टीम उंबारनीला. आणि आता इथे हा बॉल देखील आला डॉट. हो, इनफिल्डला क्लिअर जरूर केला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतो त्यांच्या आवाक्याच्या दूर. हा चौकार. जिंकलाय टीम गावदेवी फळेगाव या संघानं. फळेगाव संघाचं खूप खूप अभिनंदन. 8 लक टफ लक टीम गावदेवी उंभारणी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 25 धावा विशालच्या बॅट मधून बनल्या आणि विशाल राहिला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.